जे आहे पोत वगैरे गळून पडली आईची, कशाला तर अटकली आणि खूप दिवस झाले तुम्हाला वाटते ते 2 वर्ष झाले गाठायला ते गाठले. म्हणजे बाळ जर लवकर जन्मलं तर त्याला समोर चालून खूप त्रास नाही होणार. म्हणजे असं म्हणणं होतं किंवा लंग्स. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या YouTube चॅनलमध्ये. तर कसे आहात, मजेत ना? तर इकडे चालू आहे सासू सुनेचं दोघे जणांचं काय स्वयंपाकाची तयारी चालू आहे. खरंच आज नवरात्र आहे. हा, आई उपवास धरला. मला काय आईला खरंच उपास आहे. निरंकार लागला. खरंच वाटत आहे पण आज चेहऱ्यावर आईच्या. उपास हो ना, थोडस जे आहे नाराज वाटत आहे थोडस. नाही, थकल्याने वाटत आहे. नाराज नंतर थकल्याने वाटत आहे. बाहेर जाताना उपवास नाही. जेवण नाही केलं सकाळपासून फ्रूट सोडूनच आहे. पण मला वाटलं जेवण एक टाइम जेवण करून आहे का? नाही आजचा निरंकार निरंकार असते ना. एक उठता बसतानी आणि एक उठतानी दोनच धरत असतो. 2 असतात. अष्टमीचा एक. बरं, सर्वात महत्वाचं असं आहे की आज गळ्यामधली पोत होती, तर काय झाली? तुटली ते. आईने घातली. अचानक तुटली का काहीतरी अटकली कशाला? तुटली होती खाली. हा, म्हणजे आहे पोत वगैरे गळून पडली आईची, कशाला तर अटकली आणि खूप दिवस झाले तुम्हाला वाटते ते 2 वर्ष झाले गाठायला ते गाठलेच होते. आईला म्हटलं मी आणतो. 2 वर्षातून पोत नव्हती घातली. विचार कर. ते फिरकी आपापच हातात आले. ज्वेलर्स मधून आणतो म्हटलं मी काढून. आईला म्हटलं नाही, मग गाठली ना घरी घेतली. आणि बघा आईचं एवढं आहे, आणाची असले बाहेरून गाठून जाऊन आणलं असते. गाठून वगैरे आई सोबत आणली असते, काही तसं म्हटलं असं गाठून भेटली असते. पण आईनं काय केलं माहितीये का? मस्त घातली पण स्वतःच घरी जे आहे गाठून घेतली. म्हणजेच ते काय विणले धाग्यामध्ये. आणि तेही किती पदराची घेतली किती नाही. 6 पदर. आई म्हणतात मला काम नाही पाहिजे. नाही मग आता रिल होता. रिल घेतलं ते आले असताना ती बाई आली. कोण? आज सुखंडावली आली. तिच्या पास रिल घेतलं 5 रुपयाचं. गाठून घेतली. असं आईचं म्हणणं की दुपारी जे आहे थोडा टाइम वगैरे बोर वाटत होता. दुपारी घेतली गाठून. दाखवते घरी सोय घरीच पाक बघा तुम्ही किती छान वळले. त्याला फिरकीच नाही आणली. अच्छा, ते छोटीच फिरकी ती आणावं लागेल उद्याला. बघा किती छान. आणि हे किती पदरामध्ये? हे झाले 6 पदर. 3 हा नाही. अच्छा, हा दोरी आहे. दोरी आहे. 3 पदरी आहे. 2 2 2 2 6. आणि हे कुठले मणी आहे? तो कोणते मणी? हे आहे ना कारली मणी. आणि ते ठशाचे गोल कारले मणी आणि ठशाचे असतात. आणखी ते काय असतं त्यात नाही? हे शो पीस आहेत ना. हो. तर असं आहे, दुपारच्या टायमाला बरं झालं ते आईचं लक्ष गेलं, पडली होती तर मग लय मोठ्या पैशाची. मग नाहीतर आज नुकसान झालं असतं. मेहनतीचं फळ. बाहेर तुटले असते तुमचे. 1 ग्रामचे हे म्हणे, 1.5 ग्रामचे हे म्हणे, 2.5 ग्राम आणि अर्ध्या ग्रामचे हे म्हणे. बरं 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 झालं. लोक सांगायला नसायला लागेल. बाकीचे म्हणतील की आईला खूप मोठा आहे. ते असते, प्रत्येक घरी असते. आणि एक असते इच्छा प्रत्येकाची, हे नाही ते पाहिजे, ते नाही पाहिजे. हो ना, आपापली इच्छा असते ना. आणि छान विकलेले, त्याला ते आणावं लागणार आहे. फिरकी वगैरे. हा, कुठे आहे चोपडी झाला? धागा चोपडा आहे. रिल चोपडा ते मच्छी धागा तर विणतात ना. मच्छी धागा म्हणतो. हा, मच्छी धागा घेतला का? त्याच्यामुळेच म्हटलं की बा साध्या धागात तर आई ओढत नाही. साध्या धाग्यात नाही म्हणतात. पहिले वायावरच दिसत नाही, काही नाही. हो, एक तर सोनं खूप महाग झालेलं आहे. किती महाग झालेलं सोनं? किती? 10,000वर सोनं गेलेलं होतं. आता सध्या तर मला माहित नाही मार्केटचे भाव, पण 10च्या आसपासच आहे, कमी नाही. वर म्हटलं चालते. भाकर करणार आहे. अच्छा, मुंगाची डाळ. चला आणते. हा, घट वगैरे बसले. जिच्या घरी घट असते. अच्छा, हे पण आहे.
बरं, घटस्थापनेच्या वेळेस काय काय करतात, नियम पाळतात? भात खात नाही, बरेच जण खिचडी खातात मुगाच्या डाळीची, आणि आंबट बेसन, आणि धपाटे बनवत आहे ना, भेंड्याची भाजी, कळण्याची भाकर, हा, हे चालतात नव्हते. कळण्याची भाकर जास्त खातात. फळं आणि आज आता ते जोगं पण मागतात ना, हो, सुरुवात झालेली ना जोगं मागायला. इथं नाही मागता येणार. मी मागितलं का? घरी मागत असतो मी एक दिवस मागत असतो. आणि बघा, जसं काल पुरणाची पोळी आईने केली तशी आता भाकरीसाठी पण इकडे आई च्या तयारी लागलेली आहे सर्व. भाकर लागतं टेस्टी द्या भाकरी. भाकर मस्त बनवली त्याच्या वेळेस. फक्त एवढं झालं की ते घाई बनवलं, त्याच्यामुळे पापड वडा वगैरे जे आला कमी आला होता असं त्याचं म्हणणं आहे, पण व्यवस्थित आली होती. आणि सर्वात महत्वाचं आहे की कालच्या व्हिडिओला कमेंट कोणा पहिली केली. ॲक्च्युअली ते ताई आहेत आणि ते चॅनल पण त्याचं आहे. आयटेल, व्यवस्थित नाव वाचलं असेल तू कमेंट. आयटेल पूजा, आयडेल पूजा असे ते ताई आता. समती कोणी असो, पण ते नाव वगैरे जे आलं ते आपलं कमेंट आलेली आहे. त्यानंतर बऱ्याचशा कमेंट आहेत, खूप साऱ्या बरेच कमेंट आहेत. त्यानंतर 1-2 कमेंट अशा पण आहेत, ते छाया मात्रे म्हणून पण आहेत. बरेच जण कमेंट करतात, छान कमेंट केलेलं आहे. आणि खालचा व्हिडिओ सर्वांनाच आवडला, सर्वांच्याच कमेंट चांगल्या आहेत. आणि बरेच जण म्हणत होते की प्रेग्नेन्सीमध्ये राधिकानं खूप लुक दाखवले. हां, कसं आहे, काही जर नवीन होत असेल आणि आवड असेल तर तो माणूस कसाही करते. प्रेग्नेन्सीमध्ये असो किंवा त्या व्यक्तीला कसं आवड पाहिजे फक्त. तेच तर आहे. प्रेग्नेन्सी असो किंवा मग थोडंसं जे आहे करण्याची इच्छा असो, चालते. खूप सारे कमेंट आहे. आणि आपण जर गावकडे असतो तर आता सर्व देवीची घरात होता देवीचा नंदा ते आपल्या घरी असते. बस दिसतच नाही. ते दिसतच नव्हता त्या बाहेर, बस दिसला. कसं आहे माहिती आहे का, आपल्या घरी आहे मंदिर, आणि कसं असते वर्षभर तिथं दिव्याचं तेल वगैरे जे आहे कंटिन्यू जात असते इकडं मंदिरात. आणि एक आपल्या घरचं आणि एक असा देवीपतचा, असे 2 दिवेचं असतात. सर्वांना वाटते किंवा व्यवस्थित वापरत राहते आणि चांगलं राहते, त्याच्यामुळे त्यांनी आपल्या घरी दिलेला होता मागच्या वर्षी. यावर्षी ऐन वेळेवर हो ना, म्हणजे दरवर्षी आपल्याकडेच राहते ते, पण ते देवीचं आहे. आणि यावर्षी आम्ही इकडे शिफ्ट झालो वाशिमला, त्याच्यामुळे घरामध्ये दुपारपासून शोधणं चालू होतं. शेवटी आता मिळाला की नाही मिळाला, मिळाला. संध्याकाळी 7 वाजता ऐन देवी आल्या त्या टायमाला. बरेच जण फोन पण चालू होते, झालंच ते टाइम. अरे वा, छान केलं. म्हशी डाळ वगैरे तडका द्यायचं असं आहे. देवीचा उपास म्हणजे सोमवार असल्यामुळे काय करायचं आहे, भगर जमत नाही ना. हां, देवीच्या उपासाला जमते, पण मग आता सोमवारी होते ना एक टाइम, देवीचा उपास होते, दोन्ही होते. पण मला वाटते आज तू येला राधिकाला करू द्यायला पाहिजे होता स्वयंपाक. उपास असल्यामुळे नव्हतं करायचं. फक्त आई भाकरी टाकून, तू करणार आहे का? आई भाकरी थापून ठेवणार आहे. तुला येत नाही म्हणून. शिकणार आहे. येते का नाही व्यवस्थित थापता येते? येते मला. असं आहे. फक्त हातावरच्या नाही येत, थापून येते. त्यामुळे हातावरच्या आईला येते. आता नाही ते तसं भात द्यायला लागते ना जास्त. सध्या आणि भगर वगैरे करायची आहे सध्या. चला असं तयारीचं वगैरे चालू आहे सर्व. आणि आता जे आहे भाकरी वगैरे करायची आहे. हो, ते सांगायचंच राहिलं. राधिका आणि मी दोघं जण आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो दुपारच्या टायमाला. आणि तर आजचा 3रा दिवस कंटिन्यू होता इंजेक्शन घेण्याचा. तर 2 दिवस झाले लगातार आहे ना स्वयंपाक केला, सर्व काम. तर एक इंजेक्शन होतं जे की 24 तासामध्ये घ्यायला पाहिजे होतं. कोणतं इंजेक्शन? बेटेटेन्स नाही, काय तर बेटामिथाझोन असं आहे, आपलं नाव नाही माहिती. हां, त्याच्यामुळे काय होतं म्हणून फायदा,
बाळासाठी म्हणजे बाळ जर लवकर जन्मलं तर त्याला समोर चालून खूप त्रास नाही होणार. हां, म्हणजे असं म्हणणं होतं किंवा लंग्स वगैरे व्यवस्थित राहतात. व्यवस्थित राहतं. हां, आणि फुफ्फुस वगैरे जे आहे व्यवस्थित चालते आणि ठोके पण व्यवस्थित चालतात. म्हणजे त्याच्यामुळेच श्वास एक घ्यायला इंजेक्शन वगैरे दिलं. त्याच्यानंतर आजचं जे आहे शेवटचं होतं, म्हणजे कालचं ज्या टायमाला आपण इंजेक्शन घेतलं त्याच टायमाला आज पण घ्यायचं होतं, म्हणजे बरोबर टाईमच्या हिशोबानं 24 तासाच्या नंतर लगेच. तर असं आहे, त्याच्यामुळेच थोडंसं दुपारला इकडे जाऊन आलं. प्रेग्नेन्सीमध्ये चांगलं असते बाळासाठी. चला असं आहे सर्व. आणि आजचा व्हिडिओ आता इथंच समाप्त करतोय आपण. व्हिडिओमध्ये काही वाटत असेल तर नक्की कमेंट करा. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय.